नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वरद ऑनलाईन अपडेट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याला माझ्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब आणि एज्युकेशनशी संबंधित माहिती मिळत असते। याप्रमाणे मी इथे व्हिडिओ अपलोड करत असतो, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती याच्यावरून मिळणार आहे। कोणते ॲडमिट कार्ड आलेले आहेत, कोणता रिझल्ट लागणार आहे, त्यानंतर कोणते आता सध्या ॲप्लिकेशन चालू आहे, CETची पोझिशन काय आहे, डिप्लोमा सेकंड इयरला ॲडमिशन कसं करायचं, महा ID कसं बनवायचं आहे, त्यानंतर BEdला ॲडमिशन करायचं असेल तर कोणते कागदपत्र लागतात, LLB 3 इयरसाठी काय लागणार आहे, IBPS सिस्टममध्ये काय चालू आहे, त्यानंतर SBI POसाठी आपल्याला काय काय लागत असतं, कशा प्रकारे फॉर्म भरायचे आहे, या संपूर्ण गोष्टी मी माझ्या चॅनलवर सांगत असतो। त्यामुळे माझ्या चॅनलबरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो आहे की CET सेलवर MBA MMS 2026 याचे ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे। तर याचं शेड्यूल काय राहणार आहे, कोणत्या तारखेमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन करता येणार आहे, त्यानंतर आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, हे संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की याच्या इम्पॉर्टंट डेट्स काय राहणार आहेत। आपण इथे बघू शकता 2 जुलै 2026 पासून रजिस्ट्रेशन चालू झालेलं असून 12 जुलै 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण याला रजिस्ट्रेशन करू शकता। ठीक आहे, त्यानंतर 3 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत आपले ऑनलाईन स्क्रुटिनी होणार आहे आणि या स्क्रुटिनीसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स कशा प्रकारे आणि व्यवस्थित कसे अपलोड करायचे माहिती भरल्यानंतर, म्हणजे आपला फॉर्म 100% व्हेरीफाईड झालाच पाहिजे, ही पद्धत मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। ठीक आहे, त्यानंतर जनरल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती 15 जुलै 2026ला राहणार असून त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रॅव्हियन्स, म्हणजे आपल्या काही त्रुटी राहिलेल्या असतील, आपल्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल किंवा आपण नॉन क्रिमिलियर EWS काढायला टाकलेला असेल आणि ते अजून आलेला नसेल समजा, तर ग्रॅव्हियन्स पिरियडमध्ये आपण ते ॲड करू शकतो। ठीक आहे, त्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट लागेल 20 जुलै 2026ला, तिला म्हणतात ही फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय आहे की यामध्ये जे ॲप्लिकंट ज्यांचे फॉर्म व्हेरीफाईड झालेले आहेत त्या सगळ्या ॲप्लिकंटचे ॲप्लिकेशन नंबर आपल्याला या फायनल मेरिट लिस्टमध्ये पाहायला भेटतात। ज्यांचे ॲप्लिकेशन नंबर फायनल मेरिट लिस्टमध्ये येतील त्यांनाच फक्त कॅप राऊंडमध्ये पुढे सहभागी होता येणार आहे। त्यामुळे फॉर्म भरताना, डॉक्युमेंट अपलोड करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपला तारखेच्या आत म्हणजे 12 जुलै 2026च्या आत आपला फॉर्म व्हेरीफाईड झालेला आहे। ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनची सोय देण्यात आलेली आहे। इथून आपण CET सेलद्वारे लॉग इन करून आपलं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्यानंतर कॅन्डिडेट लॉग इनमधून सुद्धा आपण इथे जाऊ शकता। ठीक आहे, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि कॅन्डिडेट लॉग इन या 2 प्रोसिजर आपल्याला कंप्लीट करायचे आहे, संपूर्ण माहिती भरायची आहे। आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहे माहिती आहे का? नाही, चला मी सांगतो। आपल्याला MBAसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं 10वी आणि 12वीचं मार्कशीट आपल्याकडे असलं पाहिजे, त्यानंतर आपलं ग्रॅज्युएशनचं मार्कशीट आपल्याकडे असलं पाहिजे, त्यानंतर आपली TC जी आहे ग्रॅज्युएशनची ती लागणार आहे, त्यानंतर नॅशनॅलिटी डोमिसाईलचं सर्टिफिकेट लागणार आहे, ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे आपला CETचा तो ॲप्लिकेशन फॉर्म आणि स्कोअर कार्ड आपल्याला इथे लागणार आहे, त्यानंतर EWSमध्ये असाल तर EWS उत्पन्नाचं सर्टिफिकेट आणि जर मायनॉरिटीमध्ये असाल तर मायनॉरिटीचं सर्टिफिकेट, त्यानंतर जर कास्टमधून असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी आपल्याला लागणार आहे, आणि VJNT OBC वगैरे असाल तर नॉन क्रिमिलियर आपल्याला सर्टिफिकेट इथे लागणार आहे। ठीक आहे, तर याप्रमाणे संपूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याला रेडी ठेवायचे आहे। आपले सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आपल्याला क्लिअर, कुठेही मोबाईलमध्ये वगैरे असे फोटो काढून वाकडे तिकडे कशाचे कसे अपलोड करायचे नाही आहे, व्यवस्थित त्याची PDF बनवा किंवा त्याला व्यवस्थित फोटो काढून आपल्याला इथे अपलोड करायचं आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर जर आपल्याला काही अडचण असेल किंवा आपली काही त्रुटी आपल्याला सॉल्व करायची असेल तर आपण FC सेंटरशी जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर आपण इथे बघू शकता, इथे कॉन्टॅक्ट नंबरमध्ये FC सेंटरचे कॉन्टॅक्ट नंबर आणि संपर्क साधण्याची वेळ जी आहे ती सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान असते। याच्या आधी फोन करू नका त्यांना आणि याच्यानंतरही फोन करू नका, संध्याकाळी 6च्या नंतर। ठीक आहे, आज नाही करता आला उद्या करा,
पण सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळात आपण त्यांना कॉन्टॅक्ट करा, आपली क्युरी विचारा, ती क्युरी कशी सॉल्व करायची त्याचं सोल्युशन विचारा आणि तो प्रॉब्लेम सॉल्व करून आपला फॉर्म व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला कॅप राऊंडमध्ये जाताना कुठलीही अडचण येणार नाही. ठीक आहे. या संदर्भात जर आपली काही शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता मला. त्यानंतर याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी सध्याला LLB 3 इयर BEdचे ॲडमिशन, त्यानंतर आज BE BTech चालू होणार आहे, त्यामुळे BE BTechच्या संपूर्ण माहिती मी माझ्या व्हिडिओवर अपलोड करणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळे माझ्या चॅनलबरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील ही माहिती शेअर करत राहा. धन्यवाद मित्रांनो.